क्या बात आहे! हे सुमधुर दृश्य आपल्याला साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहायला मिळालं. चांगला डान्स केला जातोय प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून. ज्या वेळी प्रेक्षक वर्ग स्पर्धेला जोडला जातो मित्रांनो, त्या वेळी मात्र स्पर्धेला शोभा येत असते. आणि आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेमध्ये जोडला गेला आहे. तुम्हा सर्व प्रेक्षक वर्गांचं मायबापांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला बॉलची पूर्वता करायची लगेच. या षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धावपलकेवरती जाऊन पोहोचला 16 सीमा रेषेच्या पलीकडे. षटकारानंतर फलंदाज मनोजच्या बॅटमधून चौकार येतोय. थँक्यू सो मच डीजे. डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं मित्रांनो. जर का आपण पाहायला गेलो तर सध्या तरुणांना वेट लागणार हे संगीत आपण पाहतोय. क्रिकेटकडे जास्तीत जास्त लक्ष प्रेक्षक वर्गांचा, त्याचनंतर तरुणांचा आपण पाहतोय. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलो तर बैलगाड्या शर्यतीवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. आणि सध्या या दोन क्षेत्रामागे तरुणांना खरं तर वेट लागलं गेलं आहे. जाऊया मॅचकडे. मॅच तितकीच इम्पॉर्टंट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बाबूवरती वारंवार आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा डॉट चेंडू पाहतोय. एक षटकार पाहायला होता, त्याचनंतर एक चौकार. फलंदाज मनोजच्या बॅटमध्ये आलेत आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅकिंग षटक या षटकामध्ये फेकले जाईल का? 20 धाबा. धाव फलकेवरती प्रकाश 11 गोटा संघ जाऊन पोहोचला. बराचसा अंतर कापत ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वेळेवरती दाखल झाला होता. आडव्या बॅटना पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे होतील. सिटीचं वाईट अभ्यंतर चेंडू. अभ्यंतर एका धावेनं संघ पुढे सरसावला. 21 21व्या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. प्रकाश 11 गोटे संघ जाऊन पोहोचला. हरिग्राम संघाच्या गोलंदाज बाबूला इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. तर जर का आपण पाहायला गेला तर या मैदानाचा विचार केला, चौफेरी मैदान भरपूर चांगलं मैदान आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले. आणि या मैदानावरती चौकार षटकारांचा बोलबाला सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. बॅटचे टॉपिक्स लागले जाते. इष्टांच्या मागे आपण पाहतोय सेकंड स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण केलं जातं. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. 22 22 आकड्यावरती जाऊन पोहोचला. या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडू इथून कोणत्या रीतीने हाताळले जातील यावरती हरिग्राम टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा यात जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऑन स्ट्राईक इनवरती रमाकांतला आपण पाहतोय, जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 1 डाऊनसाठी दाखल झाला. तो रमाकांत ऑन स्ट्राईक इनवरती. षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकावरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याचनंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला होता. यावेळीचा चेंडू अगदी कॉपी बुक स्टाईलनं फटका सजवला जातोय. संजयच्या माध्यमातून खराबपैकी पाहायला मिळाल्या. आणि ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाते. पुन्हा एकदा खराबपैकी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय आज हरिग्रामच्या संघाच्या माध्यमातून. आज खरं तर पाहायला गेलो तर हरिग्राम संघ अशा रीतीने चुका कदाचित करत नाहीये, मात्र आज मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संजयकडनं अपेक्षा नव्हत्या या क्षेत्ररक्षकाचे, मात्र मैदानावरती आज वेगळे चित्र पाहायला मिळतं. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. 23 23 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. प्रकाश 11 गोटा संघ जाऊन पोहोचला आहे. तर या षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. बाबूला आपण पाहतोय उजव्या हाताचा एक वेगवान तेज तरार गोलंदाज, मात्र बाबू इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. बाबू इथून डॉट चेंडू फेकणार, हे देखील पाहणं तेवढाच महत्वाचं. हाफ ट्रॅकर चेंडू होता, हलक्या हातानं कट केला जातोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक संजयला आपण पाहतोय यावेळी चुका होणार नाही. एक धाव कन्वर्ट केली जाते. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं जातोय. 2 षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा प्रकाश 11 गोटे संघ जाऊन पोहोचला. 24 लॉस ऑफ 1 विकेट.
असा बेदात बादशाह अर्थातच संजयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती इथून प्राचार्य करण्यात आल्या. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात, मात्र चांगली गोलंदाजी केल्या. मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामधील कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल मात्र ते चित्र पाहणं तेवढंच महत्त्वाचं. लॉंग ऑन रिजनलमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी. हरिग्राम संघाचा गेम चेंजर म्हणून असं या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं. ज्या वेळी संघ अडचणीत सापडला जातो त्या वेळी मात्र चांगला परफॉर्मन्स या फलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. गोलंदाजी असो या फलंदाजी असो मात्र तिथून मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तो संजयला पण पाहतोय बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र जबरदस्त आपण पाहायला गेलं तर फक्त सिंगल मिळवली जाते. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावेल. 26 आकड्यावरती जाऊन पोहोचला. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडूमध्ये कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं. ऑन स्ट्राईक गेंडवरती आपण पाहतोय ज्या फलंदाजानं चौकार ठोकलाय तो फलंदाज मनोज ऑन स्ट्राईक गेंडवरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीला रमाकांत मात्र चांगली फलंदाजी केली जाते. 14 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेचा चेंडू सुरेख फेकला जातोय. ते टप्पा पडला, थोडीशी उसळी कमी राहिल्या आणि त्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. डॉट चेंडूची सांगता डॉट चेंडू पाहायला मिळाला. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. मात्र अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना संजयच्या माध्यमातून कमबॅकिंग षटक हाताळला जातो. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातो आहे. मात्र मिनी हेलिकॉप्टर इथून उडवण्याचा प्रयत्न केला जातो. खराब क्षेत्ररक्षण रवीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तोपर्यंत मात्र इथून 2 धाबा या वेगाने कन्वर्ट केल्या जातील. 2 धावेने संघ पुढे सरसावेल. टीम प्रकाश शिलवण गोटे संघ जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती. चला कॉपरेट करायचे पहा हरिक्रम संघ. इथून आपण वेळ लावायचा नाही. अरुण ठाकरे आपण संघाचे संगणक आहेत, मात्र जास्तीत जास्त टीम मिटिंग घ्यायची नाही आहेत. इथून मात्र सर्व संघ आपल्याला कोऑपरेटमध्ये खेळवायचे आहेत. त्याचनंतर मोसारा संघाचा संगणक आणि करंजाडे संघाचा संगणक जर आला असेल तर आपण टॉससाठी आमच्या कॉम्बॉक्समध्ये लगेच जोडायचे पहा. दोन्ही संघाचे संगणक आडव्या बॅटने समोर उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बराचसा दूरवरचा अंतर कापत अगदी चेंडूवरती आला होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रथमतः नाणेफेकी हारला होता प्रकाश शिलवण गोटे संघ. फलंदाजी त्यांच्या वाटेस आली होती आणि फलंदाजी करत असताना मात्र चांगली फलंदाजी अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिली गेल्या. उलरलेनचा बॉल होता, अगदी आज समोर उडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र फटका बसला जातोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा प्रकाश शिलवण गोटे संघ जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. धावा 29 धावा झालेत पहा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये कितपर्यंत धाब्यावरती मधेल मारेल ते मग प्रकाश शिलवण गोटे संघ. नवीन गोलंदाज येतोय. शेवटचं षटक प्रगती पथावरती.
बाळू ठाकरे या गोलंदाजाला आपण पाहतोय, मात्र बाळू कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल यावरती या हरिग्राम टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा या आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. मागील 3 षटकांमध्ये आपण जर का पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. पहिल्या षटकामध्ये रवी ठाकरेंनं फेकलेलं षटक, मात्र त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. बाबूनं फेकलेलं षटक, बाबूनं देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि संजयनं फेकलेलं षटक अगदी निर्णायक क्षण फक्त 5 धाबा खर्च केल्या. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती बाळूला प्राचार्य करण्यात आला. मात्र बाळू इथून कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल हे प्रेक्षक वर्गांना पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. शेवटचं षटक म्हटलं तर श्लोकवरचं षटक. श्लोकवरच्या षटकावरती नेहमी फलंदाज आक्रमण करत असतात, मात्र इथून फुलरलेनचा बॉल फेकला होता फलंदाजांना. अगदी अलंद कार्पेट शतरक्षक आपण पाहतोय तैनात केला गेला आहे. एक सिंगल मिळेल, एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सर केला. 3-0 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये अजूनही 5 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये कितपर्यंत टार्गेट सेट केला जाईल प्रकाश 11 गोटे संघाच्या माध्यमातून. त्याच्या सोबतीला त्यांच्या विरोधात खेळणारा संघही तितकाच ताकदीचा आपण पाहतोय. अर्थातच हरिग्राम संघ बॅटच्या मधोमध शतरक्षक संजयला चकवा देत बॉल जाईल सीमा पार. 6 धावांसाठी टोकलाय मनोजच्या बॅटमध्ये मॅक्झिमम षटकार. या 6 धावेने संघ पुढे सरसावेल. 36 धावा धावफलकेवरती आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. प्रकाश 11 गोटे संघाच्या माध्यमातून एक फलंदाज बाद झाला. अमोल वाघची महत्त्वाची विकेट असं वाटत होतं. संघ पूर्णपणे अडचणीत सापडला जातोय, मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे जबरदस्त खेळ या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक्स्ट्रा थ्रोच्या धावा इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावचीतची संधी पुन्हा एकदा आपण पाहतोय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जाईल. एक्स्ट्राच्या मागे डायरेक्ट हिट जरूर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सिंगल इथे मिळली जाईल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे सर केला. 37 आकड्यावरती लास्ट पण विकेट प्रकाश 11 गोटा संघ. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मात्र 3 चेंडूमध्ये कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल. ज्या वेळी संघ अडचणीत सापडत असतो त्यावेळी मात्र एखाद्या फलंदाजाला संघाला सावरण्यास मात्र तितकाच महत्त्वाचा असतो. आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलो या सामन्यामध्ये मनोजनं लाजबाब फलंदाजी केल्या. 11 चेंडू तब्बल 18 वरती खेळतोय. अजूनही या षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी. फुलरलेनचा बॉल होता आडव्या बॅटनं मिडॉनच्या वरतून बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी ठोकला जातो षटकार. 6+1 नो चेंडू एस. अंपायर सिग्नल फॉर बीमर. नो बॉल फेकला गेलाय. 6+1 अशा 7 धावा मिळल्या जातील. या 7 धावेने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती संघ जाऊन पोहोचला 44 44 आकड्यावरती. जबरदस्त फटका होता. अगदी आपण पाहतोय फुलरलेनचा बॉल होता, पंचांनी दंडित घोषित केला आणि त्याचनंतर नो चेंडू पाहायला मिळाला. 6+1 अशा 7 धावांनी इथून फ्रीडची नामी संधी फलंदाज मनोजसाठी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मनोज फ्रीडच्या चेंडूवरती कोणत्या रीतीने फलंदाजी करेल याच्यावरती आता गोटे संघाच्या पाठीराख्यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. चला हरिग्राम संघ कॉपरेट करायचे मित्रांनो. पहा या रीतीने टाइमपास केला तर सामन्याला आपल्याला फार उशीर होईल मित्रांनो. गोलंदाज तयारी. गोलंदाजची मार्कवरती बालूला आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिटची संधी, मात्र इथे बॅकअप देता आला नाही आणि त्यामध्ये इथून मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सेफ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. 45 आकड्यावरती लास्ट 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल. ऑन स्ट्राईक एंडवरती रमाकांतला आपण पाहतोय ज्यानं 7 चेंडू तब्बल 11 धाबा कुठल्यात. तो रमाकांत आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवरती. यावेळेचा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती जाऊन पोहोचलाय. 46 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकामधील 2 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स आहे, मात्र 2 चेंडूवरती कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल या निर्णायक क्षण इथून चांगली फलंदाजी केली तर चांगला टार्गेट सेट होईल. मैदानाच्या आतमध्ये गोटी टीमच्या माध्यमातून चांगला टप्पा पाहायला मिळतोय. अचूक टप्पा फेकला जातोय.
गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. चांगला चेंडू रिलीज केला होता. साईप्रीतच्या माध्यमातून तरी स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. आमचे चंदूबाई देखील सध्या स्क्रीनवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑपरेटर स्वतः मालक साईप्रीत लाईव्हचे आणि त्याच्या माध्यमातून चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र डॉट चेंडूची सांगता षटक क्रमांक 4 संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना प्रकाश 11 गोटे संघ जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि विजय करतात बनवायचा 47 धाबा. उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असणाऱ्या टीम हरिग्राम संघाला. ऑन पहिला गोलंदाजी बारवरती पाहायला मिळतोय रमाकांतचा पहिला बॉल आडव्या बॅटना स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन चांगले एफर्ट राहिले आहेत परंतु नाहीया बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईन कडे. शेवटच्या मुवमेंटला बॉलला अडवलं चाललाय. तत्पुरती आपण पाहिले तर इकडे फलंदाजांना चांगले विकेट पाहायला मिळते. 3 धावा जमा केल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती चांगले एफर्ट राहिले फील्ड करत असताना प्रकाश 11 घोटी संघाचे परंतु कुठेतरी ते मात्र अपयश येत असताना 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाव्याने इथे मात्र संघाचा अकाउंट ओपन झालाय.
आणि सतीश धवनचा पाठला करावा लागणार आहे. सलामीर जोडी आपण पाहिली ना तर सातत्यानं आपण हरिग्राम टीमकडनं पाहत असतो. रवी आणि बाबू ही सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती बाबूच्या बॅटमध्ये 3 धावा येतात, ज्या रीतीनं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यावेळी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. रवी डावखुऱ्यातच हडीटर फलंदाज म्हणून देखील ओळखायच्या हरिग्राम टीममध्ये केली जाते. यावेळेस त्याच्याकडे स्ट्राईक मिळाली. पूर्ण टीमच्या जबाबदारी राहणाऱ्या दिग्गज रवी या फलंदाजावरती आहे. चांगला खेळ इथून मात्र साकारावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल बॉलर तयार होतोय. हा बॉल पहा खोलात टाकलाय, त्यावरती मात्र बॅटची कडा घेतली. स्वतःच्या फालतूमध्ये बॉलर अडवत जातोय आणि ते पहा डायरेक्ट हिट केला जातोय. पहिला विकेटचा पतन अति घाई संकटात नाही. इथून मात्र पहिला करारा झटका लागला जातोय हरिग्राम टीमला. बिग फिश इन द नेट. रवी बॅक टू द डगआउट. इथून मात्र चुका पाहायला मिळते. ज्या रीतीनं फलंदाजाला सेफ राहणं होतोय, पार्टनरशिप चांगली तयार होती हरिग्राम टीम्सला, परंतु रवीला पहा थोडीशी घाई पाहायला मिळाली, थोडीसं चुका पाहायला मिळाला. कॉलिंग तितकं चांगलं झालं नाही. एकाला परतावा लागला. रवी बाद झाला, अजून बाबू आणि नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अरुण ठाकरे. टीम मेंटर या टीमचा कॅप्टन आज चांगली केली. या फलंदाजाला देखील साकारावी लागणार आहे. हा बॉल पहा अगदी पायावरती फेकला होता, परंतु पहा लाईन ऑफ द डिलिव्हरीतून चेक केली जाईल. पंचांचा इशारा होतो. इट इज अ वाईड बॉल. 100 धाव इथून मात्र खर्च केले जातात. 100 धाव स्कोरवरती जोडली जाईल. 4 धावा दफलकेवरती लागल्या जातात. 47 धावाच इथून मात्र पाठला करावा लागणार आहे. चांगली खेळी इथून मात्र मॅनरी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांच्या आतुरतेने गरज असणाऱ्या हरिग्राम टीमला ते सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात. हा बॉल पहा आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनकडे बॉल चाललाय. 30 डिग्री मध्ये बॉलला अडवलं जातं. फील्ड केलं जाईल. एक सिंगल आणि कनेक्ट कंप्लीट केली जाते. इकडनं 2 धावेला इथून मात्र प्रणाली देखील द्यावा लागणाऱ्या धावा इथून मात्र एका धावेच्या मदतीनं 5 धावा स्कोरवरती लागल्या जातात. यावेळेस थोडीशी चुकी पाहायला मिळाली. रवी बाद झाला. ज्या रवीला मात्र खेळपट्टीवर टिकणं गरजेचं होतं, तो चांगला काही खेळ करता आला नाही. स्वस्त्यामध्ये विकेट सॅक्रिफाईस केला गेला आणि तिथून मध्ये थोडंसं दडपण हे खऱ्या अर्थाने हरिग्राम टीमवरती पाहायला मिळतोय. 5 धावा इथून मात्र स्कोरवरती एक गडी जरूर गमावलाय. हा पास स्विचचा प्रयत्न झालाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहेत. आणखीन एक करारा झटका लागतोय. धक्का क्रमांक 2 हरिग्राम टीमला. अरुण ठाकरे बॅक टू द डगआउट.
त्या रीतीने मात्र प्रेशर पाहायला मिळतोय. यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला संजय. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक घातक फलंदाज देखील ओळखला जातो. आणि आपण पाहिला तर शेवटचा बॉल अजूनही या षटकात शिल्लक असणाऱ्या 5 धावा स्कोरवरती लागल्या जातात. प्रकाश 11 गोटे संघ काय खेळ दाखवतो आज मैदानाच्या आतमध्ये. लांबवरचा प्रवास का गाठून आलोय हे उदाहरण येतं मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फुलटॉस होता, फुलटॉल वसूल करता आला नाही. बॉल हवेमध्ये आणखीन एकदा वन मोर डाऊन विकेट. आणखीन एकदा विकेटचं पतन घेतलं जातं. हरिग्राम टीमला चौथा धक्का लागतोय. संजय पारद्या बॅक टू द पॅव्हेलियन. पहा इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग वाशिवली संघ खऱ्या अर्थानं एक मॅच जिंकल्या आणि मात्र काहीतरी पबजी मध्ये घेऊन चालला नाही. मॅच वरती लक्ष असलं तर आजच्या दिवसामध्ये काहीतरी घडेल. एक संघ त्यांचा फायनल मध्ये दाखल झाला. जनार्दनचा संघ पहिल्या दिवसामध्ये सुपर फॉर्म मध्ये दाखल झाला. आज आपण पाहतो वाशिवली पूर्ण संघ आज वेटिंग करतो कधी आमची मॅच लागते. एक सामना तो जिंकलाय आणि पहा मॅचचा आनंद घेतोय. जाऊया मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ तो संपला. पहिल्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 5 आकड्यावरती. 4 विकेट गमावलेत पहिल्या षटकामध्ये. रामकाची गोलंदाजी आतुरतेने भार पाडली हरिग्राम टीम वरती, ज्यामध्ये महत्वाचे 3 विकेट ज्याच्या खात्यामध्ये राहिले आहेत. काय गोलंदाजी झाली आणि इथून मात्र दुसरा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. प्रकाश 11 गोटे टीम्स कडनं पहिला बॉल बॉडी फ्रॉम दावे शरीरापासून दूर ठेवला परंतु पंचाचा इशारा येतोय. इट इज अ वाईड बॉल. इथे मात्र एक्स्ट्रा दावेच्या मदतीने गोलंदाजीला सुरुवात केली. चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते परंतु पहिला बॉल खराब फेकलाय. हा बॉल पहा फटका फसला जातो. मिस टायमिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू धावतोय परंतु नाही जज करता आलं नाही. जेल ड्रॉप झालाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत इतर मध्ये फलंदाजांना 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धाव्याने बाहेर पडेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. आठ धावा स्कोरवरती लागल्या जातात. इथून मात्र 47 धावांचा पाठला करायचा होता. अजून 39 धावांची या मॅच मध्ये गरज असणाऱ्या हरिग्राम टीमला ज्या रीतीने 4 विकेट गमावलेत त्या रीतीने मात्र थोडंसं दडपणानं प्रेशर पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल. हा बॉल पहा क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र फेकून दिल्यासाठी गौरकर तेव्हा ते मात्र खोदून काढलाय. पहा मिसफील्ड होत्या. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाही. बॉल चालला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीमारेषा पलीकडे धावा मिळतील ज्या येतोय चौकार. पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ज्या फटक्याच्या आतुरतेने गरज होती. अजून पाहिला ना तर हरिग्राम संघ देखील प्रेक्षक वर्ग आज मॅचचा आनंद घेतात आणि इथे आपण पाहिलं ना तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 4 धावांच्या मदतीनं. 12 आकड्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून आपण पाहिलं ना तर बाबू जो सलामीवीराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या बाबूच्या बॅटमध्ये हा चौकार येतोय. गोलंदाजी मार्फवरती सनीवरती जो विश्वास दाखवला आणि तो मात्र आत्मविश्वासाचा मैदानाच्या आतमध्ये पाठ पडतो. आणखीन एकदा खराब बॉल दिशा भटकलाय.
ज्यामध्ये प्रेशर पाहायला मिळतोय, प्रेशर दिसून येतोय गोलंदाजावरती. एकशे धाव पुन्हा एकदा खर्च करत असताना पाहायला मिळतोय 100 धावाच्या मदतीनं. एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल. 13 धावा धावफलक्यावरती लागल्या जातात. या रीतीने जरी का धावा खर्च केल्या तर मात्र आणखीन प्रेशर हा गोलंदाजी करणाऱ्या प्रकाश इलेव्हन घोटे टीमवरती राहू शकतो. ज्या रीतीनं पहिले षटक फेकलाय रमाकांत या गोलंदाजांना आतुरतेनं काय गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. ताबडतोब फलंदाजाला बोटावरती नाचवला. हा बॉल पहा, आणखीन एकदा बॉल मध्ये परतो नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. गली फॉर्डमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फील्डमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु तोपुरती 2 धावा. फेकी खराब पहा, कुठेतरी चुका मिळत आहेत प्रकाश इलेव्हन घोटे टीम्स कडनं आणि चुका मात्र शेवटच्या क्षणी मोजाव्या लागणार आहेत. 3 धावा इथे मात्र चित्याच्या चपलाईनं हरणीच्या वेगाने कंप्लीट केल्या जातात. 3 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा दफलकेमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. 16 धावा स्कोरवरती लागल्या जातात. चार विकेट अद्यापर्यंत गमावले हरिग्राम टीमनं. जे फलंदाज होते ना, ज्या फलंदाजांना या खेळपट्टीवर टिकून राहायचं होतं ते फलंदाज मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाल्यात आणि तिथून मात्र बाबू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. लेफ्ट राऊंड विकेट. बॉल पहा, सती केवरकर आणखीन एकदा बॅटची कडे घेतली. बॉल मागे चाललाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नाही. इथून मात्र आणखीन एकदा रिस्की धाव कंप्लीट केली जाते. लेफ्ट राऊंड 2 धावेला इथून मात्र प्राधान्य देत असताना सती केवरकर आणखीन एकदा चांगला क्रिकेट पाहायला मिळतो दोन्ही टीम्स कडनं. पहिल्यांदा चांगली गोलंदाजी राहिल्या. जरूर या गोलंदाजांना 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात परंतु तरी देखील मोठा फटका लगावू देत नाही. एका चौकारच्या मदतीनं चांगली गोलंदाजी करतोय. डवकुऱ्याचा गोलंदाज व्हेरिएशन आज या गोलंदाजाकडे पाहायला मिळतो. आणखीन एकदा बिग हिट परंतु हा बॉल टायमिंग प्रॉपर, कनेक्शन प्रॉपर. बॉल जाऊन सरळ ब्लॅक स्क्रीन वरती आदळतोय. हा बॉल सीमारच्या पलीकडे फेकून दिलाय. बाबूच्या बाट मध्ये हात येतोय. गोलंदाज व्हेरिएशन आज या गोलंदाजाकडे पाहायला मिळतो. आणखीन एकदा बिग हिट. टायमिंग प्रॉपर, कनेक्शन प्रॉपर. बॉल जाऊन सरळ ब्लॅक स्क्रीन वरती आदळतोय. हा बॉल सीमारच्या आज मात्र पाहिल्यानंतर एक मोठा फटका येतोय बाबूच्या बॅट मधनं. इथून मात्र आत्मविश्वास वाढवलाय हरिग्राम टीमच्या पाठीराख्यांचा. आणखीन एक तडाखा पाहायला मिळतो पण यावेळेस फटका फसलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतो, बॉल खाली कॅरी केला जातो. आणखीन एक जेल 1 माउट डाऊन विकेट. आणखीन एकदा धक्का लागला जातोय हरिग्राम टीमला. बाबू बॅक टू द डगआउट. पहा इथून मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा स्कोरवरती लागल्या जातात. अजून 24 धावांची गरज असणाऱ्या 12 बॉल मध्ये 12 बॉल 24 धावांचं समीकरण करेक्ट रेट आपण पाहिला तर 12.0च्या सरासरीने इथून मात्र धावा जमा कराव्या लागणार आहेत. 23 धावा दफलकावरती जोडल्या जातात. ज्या रीतीने पहिले षटक संपला झालं होतं खूप सारे विकेट्स गमावले होते हरिग्राम टीम्सना. परंतु इथून पाहिल्यानंतर बाबू ज्याने 6 बॉल मध्ये 18 धावांची चांगली केली परंतु इथून त्याला बाद व्हावं लागले. शेवटच्या बॉलवरती विकेट इथून गमावल्या. बालूवरती आत्मविश्वास होता परंतु तो देखील मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. इथून मात्र नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शंकर आणि नारायणी जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 बॉल 24 धावांचं समीकरण राहिलं या मॅच मध्ये.
आज स्पीडअप घ्या मी विनंती करतोय. प्रकाश इलेवन घोटे संघ आपण उशीर घेता. 12 बॉल 24 धावांचं समीकरण सध्याच्या स्थितीला ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल, हा बॉल पहा लोवर फुल्ड सुद्धा पंचाचा इशारा होतो. इट इज अ नो बॉल. अंपायर कॉल आलाय. इथून मात्र खराब बॉल फेकलाय. ज्या रीतीनं बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे शेवटच्या मोमेंटला इथून मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे चाललाय. हा बॉल मात्र 4 धावा मिळतील. 1+4 मनशिबाचा फंद आज मिळाला जातो हरिग्राम टीम्सला. इथून मात्र 5 धावा स्कोरवरती ऍड केले जातील. खराब बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती विजयने चुकी केल्या आणि या चुका आज नव्हत्या कराव्या. फ्री असणारे पहा पुढचा बॉल. ग्रीन सिग्नल फलंदाजाकडे मोठा फटका लगवण्याच्या नारायण ऑन स्क्रीनवरती ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमध्ये इथून मात्र पहिल्या बॉलवरती चौकार येतो आणि नो बॉलचा पुरेपूर वापरच केला. फ्रीडची संधी. इथून मात्र आणखीन एकदा ग्रीन सिग्नल असणाऱ्या नारायण या फलंदाजाकडे 28 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. समीकरण चेंज झाला. 12 बॉल 19 धावांचा. खराब बॉल विजयने फेकलाय. त्यावरती मात्र क्रमांक पाहायला मिळते. चांगला क्रिकेट आज फलंदाजाकडे पाहायला मिळतो. यावेळेस बॅटची कडा एस्टनच्या मागे बॉल चालला. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाल्या. तर मात्र नवीन फर्स्ट बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शंकर. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पंचाच्या डबे एसटीकडनं विजय. विजयचा हा पुढचा बॉल. हा बॉल पहा पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. बॉल मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्यानंतर रिस्की धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने 30 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 17 धावांची अजूनही गरज असणाऱ्या या मॅच मध्ये 10 बॉल 17 धावा. इथून मात्र सामना आपण पाहतोय. एका साईडला प्रकाश इलेवन घोटे संघ त्यांच्या आकस फाईट करणार हरिग्राम संघ. या दोन संघांमध्ये एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये कमबॅक झालं होतं तिथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये बांगडी षटक फेकलं गेलं आणि दबाव मात्र आता गोलंदाजांवरती राहिला. विजय सज्ज होतोय. पुढचा बॉल. हा बॉल पहा लोवर फुटा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. इथून मात्र बॉल चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. इथून मात्र आणखीन एक फुल टॉस बॉल आणि त्यावरती टायमिंग प्रॉपर झालं नाही. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिड विकेटला टिपला जातोय. हा झेल आणखीन एक 1 बाउंड आउट विकेट. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 6 लागला जातोय. हा चौकार आला. त्यानंतर लगेचच विकेट मात्र इथे प्राप्त केले गोलंदाज विजयनं. 5 टीम मेटिंग घेऊ नका प्रकाश इलेवन घोटे संघ. अनेकदा आपल्याला इथून मात्र एक खेळाडू 30 डिग्रीज मध्ये खेळवावा लागणार आहे. इथून मात्र चौकार आहे. चौकार दिलाय. चौकार आहे. हा ओके. इथे मात्र 4 बॉलचा कॅप्टन संपलाय. 34 धावा स्कोरवरती लागले जातात. अजूनही 13 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 13 धावांची गरज. इथून मात्र आणखीन एक बॅट्समन आउट झालाय. तिथून मात्र थोडंसं देडपणानं प्रेशर पाहायला मिळतोय. 6 गडी इथून मात्र गमावले. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोड्या सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. राज आणि शंकर. 8 बॉल अजूनही 13 धावांची गरज. विजय सज्ज होतोय. पुढचा बॉल. हा बॉल पहा आणखीन एकदा फटका फसला जातोय. बॉल हवेमध्ये बराच काळ आणि इथून पहा सेकंड अटेम्प्टमध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नाही. झेल ड्रॉप झालाय. चुका पाहायला मिळतात प्रकाश इलेवन घोटे टीम्स कडनं.
आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 7 बॉल अजूनही 11 धावांचं समीकरण. शेवटचा अजूनही 1 बॉल अंतिम बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय विजय. पहा मी विनंती करतोय पुन्हा एकदा वनवर्धा प्रकाश शिलवण घोटी संघाला आपण टीम मीटिंग घेता. चांगले एफर्ट आपण पाहतोय एक ऍक्शन रिप्ले मध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी करायचं होतं परंतु नाही. इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 36 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. 7 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय अंतिम बॉल फेकण्यासाठी. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय यावेळेस राजसाठी हा बॉल पहा बॉडी फ्रॉम द अवे शरीरापासून दूर ठेवला. पंचाचा इशारा येतोय. लाईन ऑफ द डिलिव्हरी इट इज अ वाईड बॉल आणि तर वाईड बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव खर्च केले. खराबीचं षटक फेकत असताना पाहायला मिळतोय विजय. इथून मात्र मॅच मध्ये तलाठी निर्माण केले आज हरिग्राम संघाच्या फलंदाजांना. आज आपण पाहतो 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी चांगली बॅटिंग स्वीकार द्या. इथून मात्र पहा समीकरण आणखीन एकदा चेंज झाला. 7 बॉल 10 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप घ्या पहा मित्रांनो कॉपरेट करा. आज अजूनही आपल्याला पाहिलं तर शेवटची एक मॅच बाकी आहे आणि उशीर होत चाललाय. कंप्लीट त्यामध्ये 1 वाजून 0 झाला आणि तू मात्र 7 बॉल 10 धावांची गरज. शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज. हा बॉल पहा खोला टाकलाय खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय हवेमध्ये क्षेत्ररक्षण नाही. 2 खेळाडूच्या मधून बॉल हा देखील जाईल सीमारेषा पलीकडे. इथून देखील बॉल चाललाय 4 धावांसाठी येतोय चौकार. इथून मात्र समीकरण राहिलंय ज्या रीतीनं 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज. अक्षरशः पाहिले ना तर फलंदाजांना आजचा दिवस गाजवला हरिग्राम संघाच्या. फार टीम मीटिंग घेऊ नका प्रकाश शिलवण घोटे संघ. आज शेवटची वॉर्निंग असणारे पहा अन्यथा इथून मात्र कमिटीला आपल्यावरती निर्णय अंमलबजावणी करावी लागणाऱ्या. 6 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये अजूनही राहिली. मॅच अजूनही ऑन असणार आहे. गेम अजूनही ऑन असणार आहे. दोन्ही साईडने हा सामना इथून मात्र स्पीडअप घ्या पहा विनंती करतो मी प्रकाश शिलवण घोटे संघाला. 6 बॉल अजूनही 6 धावांची गरज आहे मॅच मध्ये. गेम ऑन असणार आहे. पहा इथून मात्र 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज आणि राजेशने जर मॅच जिंकवली ना तर पहा इथून मात्र असुराम पारदी या साहेबांकडनं तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. राजेशच्या फलंदाजाने जर मॅच जिंकवल्या म्हणजे हा सामना जिंकला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज राहणार आहे. पहा पहिला बॉल आणि आडवा बाटला स्लॉग स्वीप पाहायला मिळतोय परंतु तिथे क्षेत्ररक्षण देण्यात त्याला मिस करत असताना बॉल जाईल 1 बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 देखील येतोय चौकार आणि या चौकारच्या मदतीनं सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय. 5 बॉल आणि अवघ्या आता मात्र 2 धावांची गरज राहिली या मॅच मध्ये. काय बॅटिंग स्वीकारली शंकरच्या बॅट मध्ये देखील हा स्लॉग स्वीप करत असताना एक चौकार येतोय. मॅच मध्ये तलाठी निर्माण केली ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये ताबडतोब गोलंदाजी झाली होत्या तिथून मात्र आक्रमकतेला सुरुवात आणि काय मॅच मध्ये पलटी मारल्या हरिग्राम संघानं. अजून माझे समीकरण राहिलंय 5 बॉल 2 धावांचा. पहा बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 2 धावांची गरज. ज्या रीतीने मागच्या षटकामध्ये मागणी षटक फेकलेला विजयनं तिथून मात्र मॅच मध्ये आणखीन एकदा रोमांचकता निर्माण केली हरिग्राम संघानं.
आता मात्र सामना आपण पाहिला नंतर औपचारिक राहिली 5 बॉल अवघ्या 2 धावांची गरज राहिली. इथून मात्र पहा राजा फलंदाजाचा विचार केला 2 बॉल तो 6 धावांवरती खेळतोय. शंकरचा विचार केला 3 बॉल 6 धावांवरती तो खेळतोय. मागच्या बॉलवरती करिअरनं चौकार ठोकलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मागचा पाय वाकवत असताना बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 5 बॉल 2 धावांचं समीकरण अजूनही राहिले आहे. इथून मात्र डॉट बॉल फेकावे लागणार आहेत अनंत या गोलंदाजाला, ज्याच्यावरती विश्वासच दाखवला होता प्रकाश इलेव्हन संघाच्या संघनायकांना. आणि तो विश्वास मात्र इथे मात्र घात करत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 2 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुढचा बॉल शंकरसाठी. हा बॉल क्लासिकल फटका पाहायला मिळतो. बॅटची कडा घेतली समोरच्या दिशेला बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट केली जाईया. एका धाव्याने इथून मात्र शांत डोक्याने देखील सामना विजय होऊ शकतो ही शंकरला देखील माहिती आहे. एका धाव्याने मात्र स्ट्राईक रोटेट झाल्या. 4 बॉल अवघ्या 1 धावेची गरज राहिल्या. इथून मात्र सामना होता कुठ्यानं येऊन टेपलाय कुठ्या. एकतर्फा सामना पाहायला मिळतोय की काय, इथून मात्र तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल 1 धाव. स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश, ज्यासाठी मात्र पाहिलं नंतर चंद्रकांत पारधी यांच्याकडनं मॅच जिंकवल्या तर मात्र 100 रुपयांचा कॅश प्राइज राहणार आहे. असुराम पारधी यांच्याकडनं 100 रुपयांचा कॅश प्राइज राहणार आहे. पहा एका धावेची गरज आहे. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. उशीर लावताय प्रकाश इलेव्हन गोटी संघ. शेवटच्या मॅचसाठी पहा फिल्डिंग ज्या संघाची असणार आहे त्यांनी लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचा. मॅच संपल्या आपण फिल्डिंग डिपार्टमेंटसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. पहा 4 बॉल 1 धावेची गरज. इथून मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो राजेश. आणि हा बॉल पहा आडव्या बॅटने शोक चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे बॉल अडवला जाईल. चांगला प्रयत्न राहिला परंतु सामना इथून जिंकलाय. 47 धावांचा पाठला करत असताना सामना जिंकला हरिग्राम संघ. परंतु इथून बाद लागत असतील खऱ्या अर्थानं पाहिला तर प्रकाश